तसेच पशुपक्ष्यांच्या सुरक्षिततेस धोका निर्माण झालेला आहे। या संदर्भात वाढत्या घटनांमुळे बुलढाणा जिल्ह्यात नवजात मांजांच्या विक्री, निर्मिती, वापर आणि साठवणुकीवर कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे, असे आदेश बुलढाण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी निर्गमित केले आहेत। जिल्ह्यात नवजात मांजामुळे विक्री किंवा साठवणूक करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे। यावरही या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल। याशिवाय दंडात्मक कारवाईही करण्यात येणार असल्याचा इशारा बुलढाणा रोल संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये एकच चर्चा होती। ज्या ग्रामपंचायतांची मुदत संपली होती 14,234 त्या ग्रामपंचायतवर शासनाचे प्रतिनिधी नेमून दिले होते, जसे की विस्तार अधिकारी, काही व्हिडिओ। त्यामध्ये जे अधिकारी नेमणूक केली होती प्रशासक म्हणून, गावातल्या भानगडी हा एक सरपंचच चालू शकतो आणि कुठेतरी मग असा जर प्रशासक लागला तर तिथं ग्रामविकासाचा गाळा हा थांबतो। याच संदर्भात आमचे संघटनेचे अरविंद दळवी, जे संपूर्ण महाराष्ट्रात संघटनेचं आमचं काम करतात, आम्ही आमच्या संघटनेने सर्वांनी ठरवलं की या कुठेतरी आता आपल्याला न्याय हवा, म्हणून आम्ही हे एक याचिका कोर्टामध्ये दाखल केली आणि तिथं हायकोर्टानं निकाल दिला की या संपूर्ण जे प्रक्रिया झाली होती शासनाची, याला कुठेतरी स्टे दिला आणि पुढील कारवाईसाठी 24 फेब्रुवारी हे तारीख नेमल्या गेली। आणि त्याआधीच शासनाच्या लक्षात आलं की कुठेतरी आता सरपंच संघटना महाराष्ट्रभर आक्रमक होत आहे आणि त्याच अनुषंगाने त्यांनी नुकताच आता 2 दिवसाच्या आधी एक GR काढला। त्या GRमध्ये जो रनिंगमध्ये सरपंच आहे आणि ते उपसरपंच आणि संपूर्ण बॉडी हेच प्रशासक म्हणून तिथं पुढील 6 महिन्यासाठी काम पाहतील असा एक निर्णय आणि तिथं एक प्रसिद्धीपत्रक काढून ते जाहीर करण्यात आलं। आम्ही सरपंच संघटनेच्या वतीनं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनीता पवार यांचंसुद्धा या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं आम्ही आभार मानतो। आणि आमचे जे सरपंच कोर्टमध्ये गेले संघटनेचे अरविंद दळवी यांचेसुद्धा आम्ही आभार मानतो या ठिकाणी। हो, निश्चितच तुम्ही पाहिलं असाल, सरपंच हा गावासाठी सतत झटणारा व्यक्ती असतो। प्रथम नागरिक म्हणून त्याची ओळख असते आणि त्या ओळखीप्रमाणे त्याला काम करावं लागते। आणि कुठेतरी प्रशासक म्हणून आपण ज्यावेळेस शासनाचा प्रतिनिधी नेमणूक करतो। नमस्कार, मी ज्ञानेश्वर नामदेव महाले, सरपंच ग्रामपंचायत ज्ञानगंगापूर। नुकताच हजारो ग्रामपंचायतीचा कार्यकाळ हा फेब्रुवारी महिन्यात संपला असून जो प्रशासकीय काळ राज्य सरकारच्या वतीने करण्यात आला होता, त्यामध्ये जो गावातील जनतेचे जे प्रश्न असतात ते सरपंच हे 24 तास अवेलेबल असल्यामुळे सोडवू शकतात। परंतु जर सरकारी अधिकारी प्रशासकीय म्हणून त्यांची नेमणूक केली तर ते शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी वेळ देऊ शकत नाही आणि जनतेचे कामं हे होऊ शकत नाही। त्याच्यामुळे राहिलेले जे विकास कामे असतात ते सुद्धा सरपंच यांच्या माध्यमातूनच केले जातात आणि प्रशासकीय अधिकारी यांचा गावावर जो वचक असतो तो राहत नाही आणि सरपंच यांनी 5 वर्षापासून गावाचा गाळा हाकललेला असते, त्यामुळे त्यांना गावाचा पूर्ण अभ्यास झालेला असतो। त्यामुळे राज्य सरकारने जो आता नुकताच निर्णय घेतला की विद्यमान सरपंच यांनाच त्यांचा कालावधी प्रशासक म्हणून नेमणूक करून जो वाढवून दिला, त्याबद्दल मी राज्य सरकारचे जाहीर आभार मानतो।